आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकातून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अध्यक्षीय लेखात म्हटले आहे की विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचं संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा आमचा निर्णय होता. या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे. जरी शरद पवार यांनी सार्वजनिकपणे या चर्चांपासून अंतर राखले असले तरी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकातील लेखात नमूद केले की विलिनीकरणानंतर पक्षाचे सर्व नेतृत्व अजित पवारांकडे देण्याचा निर्णय झाला होता. मात्र दादांचा स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. ते स्वप्न पूर्ण करणं हीच आपली जबाबदारी असून सर्वांनी मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले तर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा मजबूतीने उभी राहील अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाचा निर्णय होणार होता असे वक्तव्य शरद पवारांनी केल्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापले. याच मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे भावूक झाल्या होत्या तर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत विलिनीकरणाबाबत पुरावे असल्याचा दावा केला होता. यावर प्रत्युत्तर देताना दुसऱ्या गटातील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या गटाने रोहित पवारांना खुले आव्हान दिले होते. आता शशिकांत शिंदे यांनी केलेल्या या दाव्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.